तो फतेह खान आला होता, अफजल खान आला होता, याकूब खान, मुसे खान, पठाण, रंदुल्ला खान, अंकुश खान, सय्यद बंडा, रहीम खान, फाजल खान, घोरपडे, नाईकजी पांढरे, खराटे काटे, जिवाजी देवकाते, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, जावळीकर, शाहिस्ते खान, बहादूर खान, अमेन खान, जुल्फिकार खान, जाफर खान, मुगलिज खान, बख्शी असद खान, नजावत खान, पोलाद खान, रंदाज खान, शमस खान, तुर्कदास खान, हसन मुनी, सुलतान मिर्जा, खोजा सुलतान, भाव सिंह, किशोर सिंह, श्याम सिंह, राम सिंह, राय सिंह, राज सिंह, अमर सिंह, चंद्रवत, राजा गिरधन मनोहर, राजा प्रद्युम्न, सूर्य गडको, दिनकरराव काकडे, संभाजीराव पवार, सर्जेराव हडगत, जबरदस्त खान, बरकताज खान, कुबाद खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरेशी, शेख जादा, मुल्ला याह्या, जलीबेग बक्षी, सुजन बुंदेला, राजा नरसिंह गौड, उदयराज मुन्शी, निकाराव मुन्शी, असे 4,500 माणसं माझ्या राजाकांना मारण्याकरता आले. हे तर काय, त्यांचे बाप सुद्धा माझ्या राजाच्या प्रेमात पडले. माणसानं आपली जिंदगी अशी जगावी ना, आपण मेल्यानंतर आपले माणसं आपलं कौतुक करतील, आपण मेल्यानंतर आपल्या घरचं आपले नाव घेतील. पण जिंदगी अशी जगायची की आपण मेलो ना तो शत्रूनं सुद्धा आपलं नाव घेताना आदराने घेतलं पाहिजे. हे सगळ्यात मोठी विशेष गोष्ट आहे. अरे शत्रूनं सुद्धा आपलं वर्णन करावं, हा आयुष्यातला सर्वात मोठा विजय आहे, सर्वात मोठा विजय. आणि तो विजय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवला, ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या माणसानं आयुष्यभर कट्टर वैर पत्करलं तो औरंगजेब, तो औरंगजेबाने सुद्धा माझ्या राजाचं वर्णन केले. काय निष्कलंक जीवन जगला असलो माझ्या राजाने. अरे ज्या वेळेस 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, तेव्हा ही बातमी औरंगजेबाच्या साखी मुस्तेक खानला कळाली. तो मोठ्या आनंदाने धावत धावत पळत पळत बहादूरगडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या म्हणू लागला, हुजूर बड़ी खुशी की खबर है. औरंगजेबाने विचारलं, क्या हुआ साखी? हुजूर वो दख्खन का काफर शिवा मर गया. शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाला कळता क्षणी तो एकदम स्तब्ध झाला. शांतपणे उभा राहिला, आपल्या नमाजाची चटई जमिनीवर आतरली, त्यावर तो गुडघे टेकून बसला, नमाजाच्या रूपात बसला, आपल्या दोन्ही हात वर करत त्या खुदाला बोलू लागला, ए खुदा तेरा जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला एक नेक बंदा शिवा भोसला तेरे पास आ रहा है. काय जीवन जगलो माझ्या राजाने, निष्कलंक जीवन. पुढे औरंगजेब काय म्हणतो ते ऐका. तुझे पता है कौन गया साखी? अरे हमने हमारे जीवन में ऐसे राजा महाराजा देखे जो हमारा नाम सुनकर ये अपना राज्य हमें सौंप देते हैं. हमने हमारे जीवन में ऐसे जाबाज फौज देखी जो हमें देख कर ही भाग जाती है, लेकिन पूरे जिंदगी में आज तक इस औरंगजेब ने शिवा जैसा योद्धा नहीं देखा. इसीलिए पूरे हिंदुस्तान को अपने मुट्ठी में काबिज करने वाला है औरंगजेब. शिवा भोसले को दिल से सलाम. काय जीवन जगला असो. आज माणसानं जीवन जगावं तर असं काहीतरी जगावं. मेल्यानंतर सुद्धा लोकांनी आपलं आदराने नाव घेतलं पाहिजे. नाही तर काही लोक महाराज मेले तरी लोक 10 शिवाय देतात, अख्खं गाव शिवाय देतात त्याला. याला जीवन नाही म्हणत महाराज. चारित्र्य संपन्न जीवन असावं. आणि ते जीवन माझ्या राजांनी जगले, ते जीवन माझ्या संत महात्म्यांनी जगले, ते जीवन माझे चंद्रशेखर भगतसिंग राजगुरू यांनी जगले. सोपं नाही महाराज. अरे शत्रूच नाही, औरंगजेबच नाही, तर या महाराष्ट्रामध्ये माझ्या राजाला जे जे मारण्याकरता आले ना त्या सर्वांनी माझ्या राजाचं कौतुक केले. सर्वचे सर्व माझ्या राजाच्या प्रेमात पडले, सर्व. अरे कोण कोण आलं होतं माझ्या राजाला मारण्याकरता? तरुण मंडळीने कोण कोण आला होता माझ्या राजाला मारण्याकरता? अरे तो फतेह खान आला होता, अफजल खान आला होता, याकूब खान, मुसे खान, पठाण, रंदुल्ला खान, अंकुश खान, सय्यद बंडा, रहीम खान, फाजल खान, घोरपडे, नाईकजी पांढरे, खराटे काटे, जिवाजी देवकाते, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, जावळीकर, शाहिस्ते खान, बहादूर खान, अमेन खान, जुल्फिकार खान, जाफर खान, मुगलिज खान, बख्शी असद खान, नजावत खान, पोलाद खान, रंदाज खान, शमस खान, तुर्कदास खान, हसन मुनी, सुलतान मिर्जा, खोजा सुलतान, भाव सिंह, किशोर सिंह, श्याम सिंह, राम सिंह, राय सिंह, राज सिंह, अमर सिंह, चंद्रवत, राजा गिरधन मनोहर, राजा प्रद्युम्न, सूर्य गडको, दिनकरराव काकडे, संभाजीराव पवार, सर्जेराव हडगत, जबरदस्त खान, बरकताज खान, कुबाद खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरेशी, शेख जादा, मुल्ला याह्या, जलीबेग बक्षी, सुजन बुंदेला, राजा नरसिंह गौड, उदयराज मुन्शी, निकाराव मुन्शी, असे 4,500 माणसं माझ्या राजाकांना मारण्याकरता आले. हे तर काय, त्यांचे बाप सुद्धा माझ्या राजाच्या प्रेमात पडले. काय जीवन, काय सांगावं महाराज तुम्हाला मुंबईकर. ते माझे तरुण मंडळ बसले या ठिकाणी. या महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला सामान्य नाही हो. असा चारित्र्य संपन्न राजा या जगामध्ये कधी जन्मालाच आला नाही.
अरे भरपूर पराक्रमी आहेत, भरपूर चारित्र्य संपन्न आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये काही माणसं पराक्रमी आहेत पण ती चारित्र्यवान असतील असं नाही, काही माणसं चारित्र्यवान आहेत पण ती पराक्रमी असतील असं नाही, पण जो राजा पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा एकच महापुरुष या महाराष्ट्रामध्ये ते शिवनेरी गडावर जन्मला आणि त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा वाह वाह वाह, क्या बात है महादेव महाराज। शिवनेरी किल्ल्यावर राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, वाह महादेव महाराज, क्या बात है। नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, वाह मुंबईकर, क्या बात है। गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड वाह वाह, किल्ल्याच्या क्या बात है माऊली। टाळी टाळी वाजवायची। पाठीमागं बसलेलं महिला मंडळ, पुरुष मंडळ, माझ्या पाठीमागं बसलेले माझं तरुण मंडळ आहे, सगळे तमाम शिवभक्त आहेत, इकडे माझे बजरंग दलचे कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना विनंती आहे एक सोबत टाळी वाजवायची सगळ्यांनी। पाठीमागं बसलेलं तरुण मंडळ त्यांना विनंती आहे थोडं पुढे या। क्या बात आहे, काय उत्साह आहे मुंबईकर, वा 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 वा। अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र सांगितल्यानंतर अरे 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा तरुण होतो, एवढी ताकद आहे माझ्या राजांच्या चरित्रामध्ये, एवढी ताकद आहे माझ्या या भारत भूमीच्या प्रत्येक वीरांमध्ये, कारण हा महाराष्ट्र म्हणजे सामान्य नाही, या महाराष्ट्रातला वीर म्हणजे सामान्य नाही, की माती म्हणजे सामान्य नाही, या मातीचा इतिहास म्हणजे सामान्य नाही। लक्षात घ्या, ही तीच माती आहे ज्या मातीला श्री प्रभू रामचंद्रांचे पावले लागले ना, ही तीच माती आहे। अरे या जगाला ज्ञानाचा दीप देणारी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबराय जन्माला आली ना, ही तीच माती आहे। वा वा, टाळी टाळी मुंबईकर, टाळी बंद करू द्यायची नाही, टाळी बंद नाही झाली पाहिजे तरुण मंडळ, वा वा। या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारे श्री संत तुकाराम महाराज ज्या ठिकाणी जन्माला आले ना, ही तीच माती आहे। अरे या जगाचा विश्वकर्ता पांडुरंग परमात्मा ज्या ठिकाणी कमरेवर हात ठेवून उभा आहे ना, ही तीच माती आहे। वा वा, ओहो, आहा, क्या बात है। अरे कडव्याची गंज पेटावी, कडव्याची गंज पेटावी, याप्रमाणे शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्याचा वणवा पेटवणाऱ्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊच्या बुलंद विश्वासाची साक्ष देणारी ही तीच माती आहे। जेव्हा देव धर्म सुरक्षित नव्हते की नव्हत्या मंदिरातील मूर्त्या सुरक्षित सगळीकडे अखंड मांडला होता, ज्याने आपल्या मनगटाच्या स्वरावर हिंदवी स्वराज्याची सत्ता प्रस्थापित केली, औरंगजेब बेजार केला, अफजल्या फाडला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, आदिलशाही निजामशाही नमावली आणि या सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला। वा वा, माँसाहेब जिजाऊच्या चरणावरती स्वराज्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा स्वराज्याचा वीर सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने लखलखीत तेजोमय झालेली ही तीच माती आहे मायबाप। वा वा, अरे ज्याचं नाव घेतल्यानंतर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाची छाती रुंदावते, तलवारीच्या टोकावर आपलं मरण तरुण धरणारा पण यवनांना शरण जाणारा राष्ट्रवीर नव्हे तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या धर्मनिष्ठेची साक्ष देणारी ही तीच माती आहे। वा वा, टाळी टाळी मुंबईकर। अरे त्या चिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माझ्या बंधू आणि भगिनींना म्हणून संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे स्वामी विवेकानंद ज्या मातीमध्ये जन्माला आले ना, ही तीच माती आहे। या जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे असं सांगणारे आणि स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या ज्वलंत